तर नरेश मस्के यांच्यासह ठाण्यातील 22 लोकसभा उमेदवारांना हायकोर्टानं नोटीस बजावली आहे। नरेश मस्केंची खासदारकी रद्द करा अशी मागणी राजन विचारे यांनी केली होती। दरम्यान नरेश मस्के यांनी एका प्रकरणात दोषी ठरवलेलं असतानाही निवडणूक लढवली असा आक्षेप विचारे यांनी घेतला होता। मस्केंनी प्रतिज्ञापत्रामध्ये दोषी नसल्याचा उल्लेख केला आणि निवडणूक आयोगाची दिशाभूल केली असा आरोप सुद्धा राजन विचारे यांनी याचिकेमध्ये केलाय। दरम्यान न्यायमूर्ती रियाज छागला यांनी सगळ्या प्रतिवादांना नोटीस जारी करून याचिकेवरील सुनावणी 2 सप्टेंबर पर्यंत तहकूब केली आहे। नरेश मस्के माझ्यासोबत थेट त्याच्याशी चर्चा करूया। सर, आपलं स्वागत आहे न्यूज 18 लोकमतमध्ये। राजन विचारांनी आपल्यावरती आरोप केला आहे की आपली निवडणूक लढवण्यावर त्यांनी आक्षेप घेतला आहे। हा रडीचा डाव आहे आणि हरलेल्या मानसिकतेतून अशा पद्धतीने ते आरोप केले जात आहेत। आम्ही काही चोर, दरोडेखोर, खंडणी बहाद्दर हा नरेश मस्के नाही आहे। नरेश मस्केनी कॉलेज लाईफपासून आंदोलनं, निदर्शनं, अन्यायाविरुद्धला वाचा फोडण्याचं काम केलेलं आहे आणि शिवसेना या आंदोलनात रूपी कार्यकर्त्यांनाच उभी राहिलेली आहे। राजन विचारे वगैरे सारख्यांवरती हे गुन्हे असूच शकत नाहीत। आंदोलनाचे, निदर्शनाचे प्रत्येक वेळी तुम लढो हम कपडा सांभाळते अशा परिस्थितीत ते असायचे आणि जी काही माहिती भरलेली आहे ती बरोबर भरलेली आहे। मला वाटत नाही कुठल्या प्रकारचा माझ्यावरती एखादा आंदोलनाचा किंवा निदर्शनाचा गुन्हा पेंडिंग असेल। CP ऑफिसमधून माहिती घेऊन एक प्रोसिजर असते, आम्ही ॲफिडेविट केलेलं आहे। आता यांनी करमचंद जे आता नवीन रूपात आहेत, सध्या काही काम नाही आहेत, हरल्यानंतर ज्याप्रमाणे उंदीर बिळात घुसतो त्या पद्धतीने ते ठाण्यातनं गायब झालेले। सुरुवातीला आरोप केला की EVM मध्ये घोटाळा आहे, ते 2 नंबरला होते, 2 नंबरचं बटन दाबलं की 1 नंबरला मतदान जायचं। तेव्हा त्यांच्या साथीदारांनी सांगितलं, अरे असा आरोप करू नको, मग आम्ही कसे निवडून आलो, मग आम्ही पण पडलो असतो। आणि मग नंतर काहीतरी शोधायचं, कार्यकर्ते सोबत राहत नाही आहेत, सर्वजण सोडून चाललेले आहेत, ते टिकवण्याकरता मी स्पर्धेत आहे हे दाखवण्याकरता अशा पद्धतीने काही हायकोर्ट आणि वगैरेची काही प्रोसिजर केली असेल। मला अद्यापही ती मिळालेली नाही आहे, मिळाल्यानंतर कायदेशीर त्याला उत्तर दिलं जाईल। तुम्ही निवडणूक आयोगाची फसवणूक केली असं त्यांचा थेट आरोप आहे। आता कसं असतं की आरोप करणाऱ्याला तोंडावरती आपण हात ठेवू शकत नाही। कोणी कोणाची फसवणूक केलेली आहे हे कळेल ना। आता ते कोर्टात गेलेले आहेत ना, न्यायालयीन प्रोसिजर आहे ना, कोर्टामध्ये उत्तर देऊ ना आम्ही कोणी फसवणूक केली, काय केली। त्यांनी मला अद्यापही मिळालेली नाही आहे। नोटीस ही प्रोसिजरचा भाग असतो, तुमच्या नाही अद्यापही नाही मिळाली।